मोठी बातमी आपण पाहूयात। महाविद्यालयामध्ये हिजाब बंदी ही कायम असणार आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। हायकोर्टाने हिजाब बंदी विरोधातील याचिकेमध्ये ही महत्त्वाची खरं तर सुनावणी झालेली आहे। महाविद्यालयामध्ये हिजाब बंदी कायम असणार आहे। हायकोर्टाने हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळलेली आहे। हिजाब संदर्भातला एक मोठा निर्णय मानला जातोय। हायकोर्टाने हिजाब बंदी विरोधातील याचिका फेटाळलेली आणि एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। हिजाब बंदीच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचं सुद्धा यावेळी कळतंय। आपण पाहतोय हिजाबवरनं मोठा वाद निर्माण झाला होता आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। हायकोर्टाने हिजाब बंदी संदर्भात नेमकं काय म्हटलंय सविस्तर सांगणार? नक्कीच आपण बघतोय की चेंबूर महाविद्यालयाची हिजाब बंदी करण्यात आली होती, त्या विरोधात याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। मात्र या याचिकेमध्ये हस्तक्षेप करण्यास किंवा जो महाविद्यालयाचा निर्णय होता त्यात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता चेंबूर येथील टॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या NG आचार्य आणि DK मराठी महाविद्यालयातील हिजाब बंदी ही कायम राहणार असल्याचं चित्र आहे। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल। तर महाविद्यालयामध्ये हिजाब बंदी कायम असल्याचंच कळतंय।